नमस्कार, मस्तांसर मॅथ स्टडी मध्ये आपले सर्वांचे स्वागत। सेमिस्टर सेकंड बीएड सेमिस्टर सेकंड भूगोल मेथड या संदर्भात महत्त्वाचे 99% परीक्षेला येणारे प्रश्न आणि त्याचे पॉइंट्स नोट्स यावर आधारित आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। यामध्ये भूगोलाचा अर्थ, स्वरूप, संकल्पना स्पष्ट करा असा प्रश्न ज्यावेळेस येईल त्यामध्ये भूगोलाचा अर्थ, पर्यावरणाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल, जैविक अजैविक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल, जमिनीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल, वातावरणाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल। अशा पद्धतीने भूगोलाचा अर्थ किंवा व्याख्या आपल्याला सांगता येईल। आता भूगोलाचे स्वरूप आपली संकल्पना स्पष्ट करा। पर्यावरण आहे, प्रदूषण मुद्दा आहे, पिके आहे, डोंगर पर्वत पठार आहे, जमिनीचा अभ्यास आहे, जैविक अजैविक घटकांचा अभ्यास आहे, जैविक घटकांचा अभ्यास, अजैविक घटकांचा अभ्यास, खनिजे आहे, भूरूपे आहे इत्यादी पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला भूगोलाचं स्वरूप सांगता येईल। आता समवाय म्हणजे काय सांगू? भूगोल विषयाचा इतर विषयाशी समवाय स्पष्ट करा म्हणलं तर भूगोल गणित, भूगोल इतिहास, भूगोल भाषा, भूगोल कार्यानुभव, भूगोल चित्रकला, भूगोल शारीरिक शिक्षण, भूगोल मानवशास्त्र इत्यादी शालेय विषयाचा समूह आपल्याला सांगता येईल। आता भूगोलातून साध्य होणारी मूल्ये स्पष्ट करायचं म्हणलं समानता आहे, नियमितपणा आहे, वक्तशीरपणा आहे, काटेकोरपणा आहे, अचूकता आहे, आत्मविश्वास आहे, निरीक्षण आहे, बंधुभाव आहे, निष्कर्ष आहे आणि एकात्मता आहे इत्यादी मुद्द्यांच्या आधारे आपल्याला भूगोलाची मूल्ये सांगता येतात। यानंतर 10 गाभाभूत स्पष्ट घटक स्पष्ट करा म्हटल्यानंतर भारतीय स्वतंत्र चळवळीचा इतिहास, भारतीय संविधानात्मक जबाबदाऱ्या, राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी योग्य आशय, भारताचा सामायिक सांस्कृतिक वारसा, समानता, धर्मनिरपेक्ष व लोकशाही, स्त्री पुरुष समानता, पर्यावरण संरक्षण, सामाजिक अडसराचे निर्मूलन, छोट्या कुटुंबाचे पालन, वैज्ञानिक दृष्टिकोन इत्यादी 10 गाभाभूत घटक आपल्याला सांगता येतील। आता भूगोल वर्ग अध्यापनाची उद्दिष्टे स्पष्ट करा म्हणलं व्यवहारात उपयोग करता येणे। आता इथं भूगोलाबद्दल, कशाबद्दल? भूगोलाबद्दल आवड अभिरुची निर्माण होणे, कष्ट करण्याची सवय लावणे, बौद्धिक विकास होणे, व्यक्तिमत्व विकास होणे, अचूक भौगोलिक ज्ञान, अचूक भूगोल समजणे, निष्कर्ष काढता येणे, तंत्रज्ञानाचा व्यवहारात उपयोग करता येणे, अंधश्रद्धा दूर करता येणे हे भूगोल वर्ग अध्यापनाचे उद्दिष्ट आपल्याला सांगता येतील। आता भूगोलाचे वार्षिक नियोजन, भूगोलाचे पाठ नियोजन किंवा घटक नियोजन म्हणजे काय सांगून त्याचे महत्त्व लिहा, फायदे लिहा, आवश्यकता लिहा असा प्रश्न ज्यावेळेस येईल तर त्यावेळेस वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करणे, मूल्यमापन करणे, सहशाल्य उपक्रम राबवणे, सर्वांगीण विकास करणे, उद्दिष्ट पूर्ण करणे, वेळेची बचत करणे, शिक्षकाला दिशा देणे, खेळाचे नियोजन करणे आणि कामाला गती प्राप्त करणे इत्यादी आपल्याला हे वार्षिक नियोजन, घटक नियोजन, पाठ नियोजनाच्या महत्त्वाच्या संदर्भामध्ये सांगता येतील। आता भूगोलातले विविध तंत्र स्पष्ट करा म्हणलं प्रश्नतंत्र आहे, स्पष्टीकरण तंत्र आहे, वैज्ञानिक तंत्र आहे, उपचारात्मक तंत्र आहे किंवा या तंत्रावर आधारित डीप मध्ये 10 मार्काचा प्रश्न सुद्धा विचारू शकतो, त्याची सुद्धा तुम्हाला तयारी करावी लागते। आता भूगोल शिक्षक संघटना म्हणजे काय सांगू? त्या शिक्षक संघटनेचे कार्य, उद्दिष्ट, महत्त्व, आवश्यकता, गरज घ्या म्हणलं तर शिक्षकांना मार्गदर्शन करण्याची भूमिका आहे, तज्ञांची व्याख्याने आयोजित करणे, चर्चासत्र घडवून आणणे, कृतीसत्र घडवून आणणे, सेवा अंतर्गत प्रशिक्षण घडवणे, विषयाचे साहित्य वाढवणे, मूल्यमापनासंदर्भात मार्गदर्शन करणे, अभ्यासक्रमाबद्दल मार्गदर्शन करणे, हस्तपुस्तिका पुरवणे इत्यादी आपल्याला शिक्षक संघटनेचे कार्य सांगता येतील। आता भूगोल अध्यापन पद्धती म्हणजे काय सांगून भूगोलाच्या वेगवेगळ्या अध्यापन पद्धती स्पष्ट करा म्हणेल। त्यामध्ये व्याख्यान पद्धत आहे, चर्चा पद्धत आहे, प्रकल्प पद्धत आहे, प्रायोगिक पद्धत आहे, दिग्दर्शन पद्धत आहे, अवगामी पद्धत आहे, उद्गामी पद्धत आहे, कथन पद्धत आहे, स्पष्टीकरण पद्धत आहे आणि इतर भूगोलाच्या संदर्भामध्ये प्रवास पद्धत सुद्धा म्हणता येईल, प्रवास पद्धत आहे इत्यादी पद्धती आपल्याला सांगता येईल किंवा या पद्धतीवर एक 10 मार्काचा सेपरेट सुद्धा प्रश्न येऊ शकतो, त्याची सुद्धा तुम्हाला तयारी करावी लागते। आणि चॅनलला तुम्ही जोडून राहा कारण येणारी टेट, सीएटी, टीएटी याच्या संदर्भामध्ये पूर्ण सिलेबसवर आधारित डीप मध्ये व्हिडिओ तुम्हाला मी लिंकवर पाठवणार आहे, चॅनलवर पाठवणार आहे। चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त चॅनलशी जोडून राहा। धन्यवाद।